मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींनी दिल्लीमध्ये बैठक बोलावलेली आहे। त्या संदर्भातली ही बातमी। दिल्लीमध्ये सर्व लोकसभा राज्यसभा खासदारांची बैठक। शरद पवार, नारायण राणे आणि नितीन गडकरींना देखील या बैठकीचं निमंत्रण गेल्याची माहिती मिळते। बैठकीला न येणाऱ्या खासदारांना निवडणुकीत जागा दाखवणार। बैठकीआधी सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झालेले आहेत। हे आपण दोन दृश्य बघतोय। मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत या खासदारांना बोलावण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला या बैठकीला या अन्यथा निवडणुकीत जागा दाखवणार अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, संभाजीराजेंनी ही महत्त्वाची बैठक सगळ्या खासदारांची बोलावलेली आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर आज दोन महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत ते पार पडतात। एक म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती नागपूरमध्ये पार पडणार आहे। त्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन, त्याचबरोबर शिंदे समितीचा अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजेंनी जी दिल्लीमध्ये सगळ्या राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची बैठक बोलावलेली आहे त्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात विषय जे आहे ते चर्चेले जाणार आहेत। मात्र त्याआधीच एक पोस्टर जे आहे ते सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होते। ते म्हणजे सगळ्या खासदारांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं, अन्यथा जे खासदार बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत त्यांना मात्र निवडणुकीत जागा दाखवा अशा पद्धतीचं पोस्टर जे आहे ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतंय। मात्र दोन्ही बाजूकडून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार दरबारी सुद्धा प्रयत्न जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच आठवड्यामध्ये खरं तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सभागृहामध्ये उत्तर देणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। क्युरेटिव्ह पिटिशन, त्याचबरोबर शिंदे समितीवरती जी टीका करण्यात येते, शिंदे समितीचा अहवाल गोळा करण्याचं काम जे आहे ते राज्यभरामध्ये सुरू आहे। कदाचित त्याचा आढावा जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो। क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी झालेली आहे, मात्र त्याचा अजूनही निकाल आलेला नाहीये। त्यामुळे नेमकी पुढची भूमिका काय असू शकते या संदर्भामध्ये खरं तर आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये काय रणनीती ठरते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे दिल्लीमध्ये जी खासदारांची बैठक होते त्या बैठकीमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीराजेंनी जो मुद्दा मांडलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने सुद्धा प्रयत्न करावेत। आज खरं तर खासदारांची जी बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी नेमकं कोण कोण उपस्थित राहते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमका काय निर्णय होतो या सगळ्या बैठकीमध्ये कोण कोण सहभागी होतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।